मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी ही शेवटची लढाई सुरू केली आहे। आता थांबायचं नाही असा निर्धार करत जरांगे पाटलांसह लाखो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघालेत। बघूया याबाबतचाच हा स्पेशल रिपोर्ट। मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावं यासाठी संघर्ष योद्धा पुन्हा मैदानात उतरला। जरांगे पाटलांनी गणपती बाप्पाचं पूजन करत नव्यानं लढाईचा श्री गणेशा केला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत रणशिंग फुंकलंय। अंतरवालीतील महिला भगिनींनी औक्षण केल्यानंतर जरांगे पाटलांचं वादळ मुंबईच्या दिशेनं निघालंय। गौरव वाटतो मला खरंच समाजाचा आहे। खरंच जन्म घेतला नशिबाने या मराठा जातीत जन्म घेतला। एकच हाक दिली ती निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे। घरात झोपू नका नाही तर लेकरा बाळाचं जातीचं उभं वाटोळ होईल राख रांगोळी होईल। फायनल तुकडा निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे। आम्ही ओबीसीत आहेत हे सिद्ध झालंय। त्यामुळं पाहिजे सगळ्या अंमलबजावणी जी आर काढून मंजुऱ्या देऊन पाहिजे। आणि मी जेव्हा मुख्यमंत्री होतो मी देवेंद्रजी अजितदादा आम्ही आमच्या मंत्रिमंडळाने मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा आम्ही निर्णय घेतला। मी जे जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला हात लावून शपथ घेतली 10% आरक्षण दिलं। आणि यामध्ये आम्ही त्यांना जाहीर आवाहन केलेलं आहे, विनंती केलेली आहे की चर्चेतून प्रश्न सुटत असतात आणि चर्चेद्वारे प्रश्न सुटले पाहिजे, सुटतात आणि त्यामुळे अनेक प्रश्न असे आहेत की चर्चेद्वारे सुटलेले आहेत। मुंबईकडे निघालेल्या जरांगे पाटलांवर ठिकठिकाणी जोरदार स्वागत होतंय। जेसीबीतून फुलांची उधळण केली जाते। जालन्याच्या महाकाळा इथं कुटुंबियांना भेटल्यावर मनोज जरांगेंना अश्रूही अनावर झालं। यावेळी जरांगे कुटुंबीय देखील भावुक झाल्याचं बघायला मिळालं। त्यांच्या पत्नीनं औक्षण करून आरक्षणाच्या लढाईला बळ दिलं। दरम्यान मस्ताजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुखांची कन्या वैष्णवी आणि भाऊ धनंजय देशमुखांनीही जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला। गेले कित्येक दिवस झालं दादा या लढ्यासाठी झुंजतायत आणि त्यांचा जो संघर्ष आहे तो आपण सर्वांनीच पाहिलाय। त्यांनी जे मराठ्यांची जे मुलं आहेत त्यांच्या आणि आपल्या ज्या पुढच्या पिढ्या आहेत त्याच्यासाठी दादांनी हा उचललेला लढा आहे आणि सरकारने त्यांना नक्कीच यश द्यावं आज मी एवढीच अपेक्षा करतो। आमच्या हक्काचा आम्ही मिळवणार, ती मनाई करू नगर करू, आपले प्रयत्न चालू राहणार आणि याला यश आम्ही 100% मिळवणार। मराठा समाज हा पूर्ण एकवटलेला आहे आणि मनोज दादा जरांगेंनी सांगितलं तसा इशारा मुंबईला जाणार म्हणजे जाणार आणि आरक्षण घेऊनच येणार। आम्ही माग गर्दीला आम्ही काहीच नाही मिळणार, पावसात पाण्यात उभा राहून तिथं मुंबईत उभा राहणार आणि आरक्षण घेऊनच येणार। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाला सर्व समाज घटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। भर पावसात रस्त्याच्या दुतर्फा नागरिक उभे राहून या मोर्चाचं स्वागत करतात। विशेष म्हणजे या स्वागतामध्ये मुस्लिम बांधवांनीही सहभाग नोंदवला। जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सामाजिक ऐक्याचा मजबूत आधार मिळावा या उद्देशानं मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरलेत। 100% मुसलमान समर्थन आहे त्यांना। आमचे सगळे मुसलमान लोक इथे आहे आणि त्यांना भेटावं आमचे त्यांच्या पाठीशी आमचा आशीर्वाद आहे। एक काम करा, आरक्षण भेटायलाच पाहिजे। आपलं आरक्षण 100% भेटायला पाहिजे। कारण तुम्ही सगळं पब्लिक इतक्या पावसामध्ये लहान लहान छोटे छोटे मुलं येतं, आम्ही सगळं काम धंदा सोडून आम्ही इथं आपेगाव ठिकाणी आलो, माऊली ठिकाणी, तरी तुम्ही सांगा हा सरकार मान्य करीत नाही याचा अर्थ काय? ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही असा निर्धार जरांगे पाटलांनी केलाय। मुंबईकडे कूच केलेल्या जरांगे पाटलांचा आजचा मुक्काम शिवनेरी इथं आहे। दरम्यान शिवनेरी येथे मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील जरांगेंची भेट घेणार अशीही चर्चा होती। मात्र दोन्ही बाजूने समन्वय झाला पाहिजे असं विखेंनी स्पष्ट करत शिष्टमंडळ भेट घेणार असल्याच्या चर्चेवर पडदा टाकलाय। महायुती सरकारने घेतलेल्या पुढाकारामुळे अनेक नोंदी मिळत आहेत, त्या लोकांना दाखले मिळत आहेत, पण तो त्यांचा जो आग्रह आहे त्या संदर्भात म्हणून याच्यातल्या ज्या
कार्यपद्धती निश्चित केल्या पाहिजे. त्या हैदराबाद गॅजेटचा नीट अभ्यास करता आला पाहिजे. पण त्यांनीच मागणी केली की न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी यासाठी, ती आपण दिली. त्यामुळे सरकारची भूमिका सकारात्मक आहे. मला वाटतं माझी आजही या निमित्तानं जरांगे पाटलांना विनंती आहे की त्यांनी हे आपलं आंदोलन स्थगित करावं. अंमलबजावणी चर्चाला कटाळलो मी, आश्वासन नाहीच. लेखीला कटाळलो, शब्द नको, अंमलबजावणी पाहिजे. 2 वर्षाचा वेळ दिला. आता माझ्या समाजाचं वाटोळं व्हायला लागले. बार आम्ही आंदोलन करायला मोकळे नाही. राज्य मंत्रिमंडळ कॅबिनेटच्या बैठका घेऊन किंवा विशेष अधिवेशन बोलून सगळ्यांची अंमलबजावणी पाहिजे. जरांगे पाटलांनी केलेली या आधीची आंदोलनं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना झालीत. त्यानंतर अनेक मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेत. मात्र आता मुख्यमंत्रीपदी असलेल्या देवेंद्र फडणवीसांची जरांगेंच्या आंदोलनाला सामोरं जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळं आरक्षणाचा तिढा कसा सोडवला जातो याकडे राज्याचं लक्ष असेल. उमेद सय्यद सह सचिन जिरे, पुढारी न्यूज.